स्वागत आहे तुमचा नवीन दिवस नवीन ब्लॉग मध्ये. तर आज पहिल्यांदा जाताना ब्लॉग करतोय कारण आमचे दिवस होतो मी ऑर्डर बघत असेल. ऑर्डर आज खपले नाही, ऑर्डर आहे पण जरा 2-3 दिवस फ्री आहे. मी आणि संकेत आम्ही दोघं निघलो जरा रिलॅक्स व्हायला, जरा मॅच बघायला. त्या ESPL चालू झाले म्हणजे इंडियन स्ट्रीट लीग चालू झाले, त्याच्या जो दुसरा दिवस आहे तो बघायला झाल्यावर पण जरा मनाची शांती पाहिजे ना. किती काम माझा संकेत शेट तर बाबा दिवसाला 3-3 ना 4-4 ऑर्डर घेते ना, कुठंतरी फेस आणते. काय करायचं बरं, एक दिवस तरी फ्री पाहिजे. पण आता निघल्या मी संकेत चाललो ठाण्याला मॅच बघायला. चिकट दिवस गेलो नव्हतो कुठं, बसून पण लय वैतागलेलो. बरं कुठेतरी जावा, एक फ्री फिरायला तर गेलो नाही. हे प्लॅन करून यो राजा यांचं काय प्लॅन सक्सेस होत नाही. मग कुठंतरी जायला पाहिजे. याला बोललो काल, मीच याला रिक्वेस्ट केली बाबा मॅचला जायचा. काल पण फिक्स नव्हता, पण आज कसं याला रेडी केला बघ सर. कुठेतरी जाऊ बाबा, पैसा कुठं उरवून यायचा आहे, कुठेतरी कसा रिलॅक्स व्हायला जाऊ. त्यावर मॅची बघायला जाऊ. कारण कधी स्टेडियमला गेलोच नव्हतो. आपण स्टेडियम वगैरे गेलोच नाही. आता ही पण जाऊन IPLला आमचं फिक्स चालले, फिक्स नाही IPLचा माझा फिक्स आहे. IPL फिक्स आहे बोलता IPLला. हो IPLला जायचंच आहे. तर पहिली आम्ही ESPL स्टार्ट करू. कारण भाई ग्रामीण टेनिस क्रिकेट कुठं पोचलं आहे आज भाई. स्टेडियम IPL झाले ना त्याच्या चालू, तेच बघायला चालल्यावर. मेन आम्हाला विश्वजित ठाकूरची मॅच बघायची होती, पण ती दुसरी आहे, त्यावर लय टाईम होईल. आणि 1-2 मॅचेस आज प्रयत्न करू. आज पहिली आय थिंक चेन्नई आणि कोणची तरी आहे. चेन्नईमध्ये आय थिंक केतन म्हात्रे तरी बघायला भेटेल. त्याची बॅटिंग कधी बघली नाही. डोंबिवलीचा नाही, कुठला रे तो डोंबिवलीचाच ना, वाकलनचा केतन म्हात्रे, त्याची तरी बघायला भेटेल. गेल्यावर का काहीतरी भेटला असेल. मला वाटलं आधी का विश्वजितची आहे. विश्वजित आपला तिघोट्याचा आपलीतला कोणतरी बघायला पाहिजे, त्याची बघायला झालं ती पहिली बघू आता. ब्लॉग स्टार्ट केलायच, मग दाखवतो कसं काय. मी पहिल्यांदा स्टेडियमला झाले, मी गेलोच नाही कधी. इथं जाणार होते, बाकी आता चालूच राहील. कारण कमवून कुठं न्यायचं आहे पैसा, कुठे मजा गेली पाहिजे ना, कुठेतरी अशी मजा करायची. तर मी आणि संकेत आम्ही निघलो. चला आमच्या प्रवासात या मज्जा करा, मज्जाने लाईफ आहे. असं काय आयुष्यात काय राहिलंय, किती काम माझा माणसाने. तर आता आम्ही पोचलो ठाण्याला. इथे पार्किंग केली आम्ही. इथून झाल्यावर मॅच बघायला संकेत आणि मी आले ठाण्याला. इथं स्टेडियम तिथं लांब आहे, म्हणजे मधीनच आहे, राहत्या रस्त्याच्या. तिथलं सरळ निघू आम्ही. तर पार्क केलं तिथं, पार्कची पे करतो. पे नाही कारण कुठं लावू समजा नाही पार्किंगला. इथे भेटले पार्किंग, तेव्हा असं पार्किंग करतो. इथे निघतो डायरेक्ट मॅच बघायला. ते मेरा भाई मिला इधर भाई, इसको भी आ रहे हैं स्टेडियम में. MC स्टैंड है ना, MC स्टैंड इथं आल्यावर MC स्टँडचा परफॉर्मन्स आहे. इथं आल्यावर आम्हाला समजलं, आम्हाला माहित नव्हतं का त्याचा परफॉर्मन्स आहे. बघ काय चालू आहे इथं लाईव्ह कुठं, हां सोनीवर लाईव्ह असेल ना. तिथं आल्यावर पहिला मी काहीतरी नाश्ता वगैरे करतो, खातो. इकडं कुठं चालला? इथनं ना, इकडनं रस्त्यात ना आहे का, काय माहीत नाही. आम्ही आता बघतो रस्ता बघत स्टेडियमच्या तर चालल्यावर. पहिले भूक लागले, जरा खाता वगैरे आतमध्ये खायला असं नाही, असं जे खाऊन घेतो. आतमध्ये असं नसेल कोणाला माहिती आहे, कोणी बघले. गरीब फोटोग्राफर आहे आम्ही. फक्त काय ना दिवसानं 4-4 ऑर्डरी मारतो, बाकी काय जास्त नाही. एक तर नजरे झाले सगळ्यांच्या. आम्ही कासकर आमचा संकेत विचारा, ते नाही सांगू शकत आम्ही, ते बोलू नंतर आपण. ते वेळेला खायला लागतो, खातो का म्हणजे आतमध्ये भेटायला नाही भेटला मला माहिती आहे का. पहिल्यांदा मी तर पहिल्यांदा स्टेडियमला आले. गेले 300 रुपये समोसा नको, आम्ही बाहेर खाऊ, पॉट भर खाऊ बाहेर मस्त. पण इथं काही दिसत नाही घ्यायला सांगे. हे दाम बरोबर चाललो का आपण? हां बरोबर, तो तिथून स्टेडियम आहे. चल
मस्त खायला आलं सँडविच खातो इथं. संकेतचं तोंड चाली चालून गाडी चालून चालून मला पहिला खायला लागते पण मला माहिती आहे. तर मस्त खाताव सँडविच घेतले कारण परत लांब जाऊ परत टाईम होईल. तसे इथंच मला सँडविच दिसला तोच खाताव. संकेत पण एकदा आम्ही 2 सँडविच मागवले आणि तो खाल्यावर सर स्टेडियममध्येच निघू. आता गाडीत मी व्हिडिओ बघितले का माहिती टाकले मी त्यात MC10 आणि त्याचा मित्र तो नाव ना मला माहिती ते आलतं तेव्हा व्हिडिओ काढायला नाही भेटले कारण ते त्याला सिक्युरिटी होती. तर आता आम्ही चालल्यावर सेकंड गेटला आमची एंट्री आहे. सायकल घेऊन गेला बसमध्ये. ही कुठली होती टीम काय काय कोलकाता आहे हिच्यामध्ये ह्यो आहे तिच्यामध्ये कोणतरी आहे. तर आता सेकंड गेटला आमची एंट्री आहे. तिथनं आम्ही मस्त एंट्री करतो मी ना संकेत. आता खायला ना एवढं पोट टाईट झाले ना लय प्रकार पोट टाईट म्हणजे तर टेन्शन नाही बघायला नको. हा गरीब माणसं आहे म्हणा करायला पाहिजे. तर पुढे जातो. ही बघ पॅन भेटली पॅन. बोल हा काय काय तिकीट माझं असेल तिकीट माझ्याकडे तिकीट नाही मी ऑनलाईन करून चाललंय. चला आता निघतो आतमध्ये एंट्री आहे. आता आले आम्ही इथं जस्ट पोहोचलो. आता स्टेडियमवर बसलो मस्त. आता मॅच स्टार्ट नाही झाली. मॅच स्टार्ट झाली का बघू. योगेश पवार वगैरे केतन म्हात्रे वगैरे स्टार्ट थोडा याच बोला अर्धा 1 तासात होईल मॅच स्टार्ट. तर बघू मस्तपैकी मजा घेऊ. अरे संकेत तिथं कधी गेला तू तिथं कधी गेला तू संकेत. आला आम्हाला ऑर्डर द्यायची तर नाही झालं. मस्त अजून चालू नाही झाली. ग्राउंड आहे छोटा वाटतंय पण लय बारीक वाटते. आमचा शिरडोनचा ग्राउंड मोठा आहे काय संकेत. टॉस होते वेगळ्याच प्रकारचा कुठला तरी टॉस आहे म्हणत समजा काय या बघा आता मागं आलं आता पुढे पुढे येतील आलं टॉक 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 वेगळाच काहीतरी टॉकीच आहे. ये देखिए what amazing footwork at the toss and as they move their way forward who's going to win it और ये देखिए last आला चेन्नई जिंकला. आता फर्स्ट इनिंग मागाशीच झाली. आता दुसरी इनिंग चालू होईल. आवाज येते का माहीत नाही. पका जोरात किक केलते कारण लई इथं गोंगाट आहे. आता मी आणि संकेत आहे आवाज अख्खा बरं लागले. मगाशी तुम्हाला संकेतने व्हिडिओ काढले. आम्ही टी व्हीत आलतो ते दाखवीन. मी नाही आलो संकेत शेड आला आमचा
दाखवीन तुम्हाला. जाम मजा गेली, आवाज बसले अख्खा. आता बघू बोलता काय एवढी चालू इथं आहे बघा. आता केतनची बॉलिंग घे, त्याच्यानंतर डान्स आहे काढले मी. तुम्ही त्याच्या आधी बघलीच असेल, त्याच्या आधी व्हिडिओ टाकले त्या चक्रवाल्यांचं गाणी लावणार आणि सांगितलंय ना पंढरी शेटचं नाही ते रावल्याचं गाणी लावतील. आम्ही नाचू त्याच्यावर, त्यांना सांगतो आम्ही बरं लावा, काय असेल ते देतो पैसे तुम्हाला. मला मित्र भेटलाय म्हणा. तुझं नाव काय? सूरज चौरे. आणि तुझा? संकेश पाटील. संकेश पाटील सूरज म्हणा भेटले. दिवेला येते मी मम्मीला घेऊन जातो दवाखान्यात घेऊन. हा तिथे आता मम्मीला घेऊन येतो रे म्हणा. तर आता आल्या पैसे आता दुसऱ्यानी चालू झाले. पोहरा आल्या बरीच झेंडा दे दुसरी चालेल. पण आम्हाला विश्वजीतची बागाची होती, ते बघू बागाला भेटलं का नाही. इथे जायला लय टाइम होता. नंतर चक्रवाला गाणी लावणार आहे ते बोलू आम्ही. पंढरी शेटचं ना रावल्याचं गाणी लावा बरं. इथं आम्ही एकी करून टाकू दोघांची पण. पंढरी शेटचं ना रावल्याचं लावा बरं, सगळी एरी होतील. तर आम्ही इथं बघू. मॅच स्टार्ट झालेली आहे, आलं सगळी इथे खेळायला. हे सोन्याचं तर आलाच पाहिजे भाई. पंढरी शेटला सोन्याचं काय नको. आणि केतन मैत्री कॅच पण सोडलेली आहे. मोठा माणूस आहे, मोठा माणूस आहे ह्यो. कॅच सोडल्यावर अरे केतन माझ्या करिअरमध्ये आता सुद्धा हात आहे. कॅच सोडलेली 2024 मता झाले आणि कॅच सोडलेले आहे. 60 बघा आयडिओ होता बघा आल्या आल्या. एक 2 3 लाले ए भाऊज्या. 6 बॉल मस्त 14 रन पाहिजे. लास्टची ओव्हर आहे.
आता दुसरी मॅच चालू झाली. बायलकोन हैदराबाद वर्सेस पण नाही बघली. ते विश्वजित ठाकूर आणि कृष्णा सातपुतेची टीम त्यांची आता चालू झाली. त्यांची बॅटिंग आहे पहिली. त्या अजून आला नाही, आता येतील ते. ही पहिली यांची एंट्री झाली. मोठ्या 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 उदो 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 काय मला ब्लॉग एंड करायला भेटला नाही. आता आज करते. आज महाशिवरात्री देवळातनं जस्ट आलो. बाकी ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पक्का शेअर करा. तुम्ही शेअर काही करत नाही. बाकी नवीन ब्लॉग येतच राहतील. ओके बाय.